नुकत्याच पार पडलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला विजेता आणि पदक प्राप्त मल्लांना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण करण्यात आले। या बक्षिसांमध्ये 2 चारचाकी गाड्या, बुलेट आणि अन्य दुचाकी गाड्या आणि सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश होता। हा पारितोषिक वितरण समारंभ राज्य कुस्तीगीर संघाचे नूतन उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप आणि राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या हस्ते संपन्न झाला। नगर येथे नुकत्याच झालेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी आणि माती विभागातील पदक विजेत्या कुस्तीगीरांना स्पर्धा आयोजक आणि राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी ही बक्षिसे दिली आहेत। त्यानुसार 4 व्हीलर, बुलेट, 2 व्हीलर गाड्या स्पर्धेच्या क्रीडा नगरीत ठेवण्यात आल्या होत्या। आता त्याच गाड्यांचा आणि सोन्याच्या अंगठ्यांचे पारितोषिक वितरण समारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज संपन्न झाले। यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेता, उपविजेता यांच्यासह माती विभागातील 30 आणि गादी विभागातील 40 कुस्तीगीरांना बक्षिसे देण्यात आली। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या सफल आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। या कुस्तीमध्ये आपल्याला बक्षीस दिले, फक्त गाडीच्या रूपात असेल, म्हणजे मोठी थार गाडी असेल किंवा इतर आज सगळे बक्षीस आपण जे वितरण करणार आहे ते सगळेच आलेले सर्व दानशूर मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून माती पूजनापासून जे लोक योगेश भाऊ तिथं होते असे सगळे या ठिकाणी असणारे काकाजी शेळके असतील, गोरख पैलवान असतील, सर्वच मंडळी असतील, ही सगळी मंडळी गेले बरेच दिवस ही आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली म्हणलं ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर अगदी कोकणापर्यंत जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मातीमध्ये जर उतरला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्न करणारी सगळी मंडळी होती। माती पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी चांगलं नियोजन केलं। प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ते महाखेलच्या माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी पाहिलं। लाईव्ह देखील बरेच लोक पाहत होते। हे सगळं चित्रीकरण झालं। चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील आपण सर्वांनी गोष्टी पाहिल्या। पण हे सगळं घडत असताना अनेक वेळा महाराष्ट्र केसरीमध्ये 67वी झाली, म्हणजे 66 महाराष्ट्र केसरी आजपर्यंत झाले आणि 67वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला, बहुमान मिळाला, तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोळ आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले।